मंच पर उद्धव ठाकरे। राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कि हमने भी राज माझ्या भाषणाची सुरुवात करताना काम करने की सन्माननीय राज ठाकरे तरीका हमने देखा है, इसलिए मैंने अपने भाषण की शुरुआत सन्माननीय राज ठाकरे बांधवांनो भगिनींनो और मातांनो, यहाँ उपस्थित तमाम हिंदू मराठी अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे। प्रेमियों का माझ्या मैं भाषणाची स्वागत काय करता हूँ। आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, राज ठाकरे ने बहुत कारण आजच्या अप्रतिम भाषण कार्यक्रमाची किया घोषणा है। झाल्यानंतर अब मुझे भाषण करने की जरूरत है क्या, साहजिकच आहे सगळ्यांचं ऐसा लक्ष सोच रहा हूँ। लगता नहीं जरूरत है। हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं सबकी वाटतं की नजर आज आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं हमारे एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। भाषण की तरफ है, लेकिन भाषणों से ज्यादा सर्वप्रथम आज हमारे एक होने की तरफ सबकी नजर है, जण बसलेत। और यही तस्वीर ज्यानी ज्यानी काफी है, ऐसा मुझे लगता है। मराठी भाषेसाठी पक्ष भेद विसरून एक मराठी मराठी भाषा के लिए मुठ दाखवली, त्या सगळ्यांना राजनीतिक धन्यवाद देतो। दूरियां पण त्याच्यात आहेत, बगल में रखकर दूर करके सगळेच आहेत। हमने कोणी कोणी एकता महादेवराव दिखाई, इसका मैं महादेवराव आपल्याला सुद्धा बरेच वर्ष सभी के लिए अभिनंदन करता हूँ। तमाम वेळेला काय पार्टियां, अंतर भी अनजान होते। शरद पवार जी, सुप्रिया सुले, महादेव असं जानकर होतं। यहाँ उपस्थित हैं, उन सबका मैं धन्यवाद करता हूँ। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। हमारे दोनों के बीच काय तुमच्याकडनं की अपेक्षा दूरियां नाहीये। जो मराठी ने दूर की है, एकत्र आलोय, एकत्र वो सभी को राहण्यासाठी। अच्छी लग रही है। एक हुए हैं, एक है। आणि मला कल्पना आहे, आज मला कल्पना आहे आज अनेक से बुवा महाराज कल्पना है, हे बिझी आहेत। आज कोण लिंब कापत, कई कोण टाचका बाबा मारतंय, ज्योतिषी, कोण गावी जाऊन अंगारी व्यस्त रुपारी रहेंगे। करत असेल, कोई हमारी कुंडली हे देख रहा कापत है, असतील। कोई हमारे ग्रह नक्षत्र देख रहा है। ये जानने सगळ्यांना से सांगतो, क्या हम दो सगळ्या एक हो बंधुपणा सकते हैं। विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत। लेकिन इस सब भोंदू बाबाओं के खिलाफ मेरे दादाजी ने लड़ाई करी थी। हम भी नाही, सगळं इसकी आपणच वजह करून से ठेवलेलं आहे। यहाँ एक साथ खड़े हैं। भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही। मधल्या भाषे काळामध्ये पर अगदी दोघांनी, म्हणजे मी जब काय भी कोई राजनीतिक आणि आपण सगळ्यांनी विषय सामने आता है, वो सिर्फ या नतद्रष्टांचा ऊपर से अनुभव घेतलेला आहे। तो अंदर से आता है। वापरायचं आणि फेकून द्यायचं। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला हम दोनों ने इसका अनुभव किया है, किस प्रकार हमारा इस्तेमाल होके हमें फेंक दिया अरे जाता है। डोक्यावरती जर का शिवसेना आज प्रमुख हम नसेल तर दोनों तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? एक होकर आपको बाहर फेंक, कोणत्या भाषेत बोलत होतात? जिस भाषा अगदी राज तू से आप महाराष्ट्र में शाळा बड़े, काढली। मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत। हम दोनों भाइयों के स्कूल, हमारे बच्चों के स्कूल के बारे में आपने कहा, मुझे पण हे जे काय यांची नरेंद्र मध्यंतरी मोदी बोललो ना, किस स्कूल में पढ़े थे। भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे। भारतीय जनता मधल्या काळात पार्टी त्यांनी सुरू केलं होतं, ये उद्धव ठाकरेने हिंदुत्व अफवाह सोडलं, फैलाने वाली
फैक्ट्री है। हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल उन्होंने मराठी मुझसे बोलणारे आज बताया कि तुमच्यापेक्षा मैंने जास्त हिंदुत्व कडवट छोड़ दिया कट्टर है। देशाभिमानी हिंदू आहोत. मैं ये कहना चाहता हूँ कि हिंदुत्व किसी जहागीर नहीं, हमने हिंदुत्व तुम्ही छोड़ा काय आम्हाला हिंदुत्व और शिकवताय? कभी छोड़ेंगे नहीं। अरे 92-93 साली जेव्हा 1992-93 में मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनी तो सुद्धा मुंबई में हिंदू हुआ। म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी उस समय मराठी माणसांनी तू वाचवलेलं कहकर आहे. मैंने, मेरे शिव सैनिकों ने, मराठी व्यक्ति ने हिंदुत्व देवेंद्र का फडणवीस आज जे बोललेत बातमी आले सगळे संरक्षण किया था, उसकी रक्षा की थी। भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मैं देवेंद्र फडणवीस को कहना चाहता हूँ और कि भाषा के महाराष्ट्र नाम में पर गुंडागर्दी सहन नहीं की जाएगी। मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड महाराष्ट्र आहोत. में मराठी व्यक्ति अपने न्याय के लिए अगर आंदोलन बहुत अभी करता है न्याय मागणं म्हणजे अगर उसे गुंडगिरी नाहीये. गुंडागर्दी कही जाती है आणि जर का तो हाँ, गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत हम नसेल तर आम्ही गुंडगिरी ये करतो. आप समझ लीजिए। पण हे सगळे राजकीय बाडगे ये सारे देवेंद्र राजनीतिक फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सका पाटलांनी केलेले आज का वक्तव्य होते. वक्तव्य हे असेच तुमच्या आश्चर्य तेव्हाचे करताय. जो दिल्लीत बसतो त्याचे पाय सब ऐसे ही चाटणारे हैं। जे राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय. जो दिल्ली में बैठे हैं उनके नाना तलवे नाना काटने वाले ये लोगों को मैं पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई नाम आपल्याला आपण घेता. मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्र तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्ता. हमने बलिदान किया, मराठी व्यक्ति ने बलिदान किया। मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं उस नावाने समय मराठी आहात, कांग्रेस तुमच्या की अंगात सरकार मराठी थी, उस रक्त आहे की समय नाही भी आता तपासावं एक लागेल. मराठी व्यक्ति सरकार के खिलाफ खड़ा हुआ था। आणि सखा पाटील बोलले होते यावश चंद्र दिवाकरो, इस मुंबई व्यक्ति का नाम महाराष्ट्र सखा पाटिल मिळणार नाही. था और उन्होंने भी नाही मिळत, सब यही सुकवलं, कहा था वाकवलं. कि कोई कुछ भी गुडघ्यावरती कर ले, आणलं मराठी माणसांनी मुंबई आणि मुंबई आपल्या को महाराष्ट्र से अलग हक्काच्या नहीं किया हक्काच्या जाएगा। की मुंबई आपल्या मुंबई हक्काच्या महाराष्ट्र फाडून की आपण रहेगी। घेतली. हमने मुंबई लड़कर हासिल की है। कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालतात? आज दोबारा से त्याच्यामागे ये मुंबई को महाराष्ट्र से डोक्याचं अलग विचार करने की पटकन साजिश बघा. रच रहे हैं। हे यांचं लेकिन सध्या जे काय आता चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. कश्मीर में भी सब आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक कलम निशाण, 370 एक प्रधान, एक हटाने के लिए विधान. शिवसेना ने बड़ी भूमिका निभाई थी। देश एक असला पाहिजे, संविधान एक असला पाहिजे, निशाण सुद्धा एक एकच, होना चाहिए, तो आपला तिरंगा संविधान असला एक होना पाहिजे. चाहिए। भाजपचं भांडी पुसायचं फडकं असता कामा नये. भारत का झंडा तिरंगा होना चाहिए। ते फडकं इस म्हणजे तिरंगे आमचा को राष्ट्रध्वज नाहीये. अपने बर्तन साफ ते करने सगळं वाला चाललंय. कपड़ा न बनाए। एक त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे अभी वन नेशन वन इलेक्शन एक 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 करत हिंदी हिंदू अलग अलग हिंदुस्तान, चीजें हिंदू आणि लाद हिंदुस्तान कर मान्य आहे, एक एक पण करके हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या हिंदू- करा, हिंदीची सक्ती हिंदुओं तुमचे को 7 पिढ्या उतरल्या तरी हिंदू मी लावू देत नाही. मुसलमान के बीच झगड़े खड़े करके अलग करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मग एक हम फेक नरेटिव्ह बसवायचं. हिंदुस्तान को अलग होने नहीं देंगे। हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत उस होता, पर मग आरोप लगे कि कशाला हिंदी गद्दारी करू? का निर्णय जब मैं मुख्यमंत्री ताने था बोंबललात तेव्हा. उस समय लिया गया था। लेकिन मैं ये पूछना चाहता पण मी हूँ, अभिमानाने सांगेन, क्या आपको लगता है माझ्या मंत्रिमंडळात मैं सहकारी इकडे मराठी बसले भाषा जितेंद्र की आव्हाड आहेत, गद्दारी आणि करूंगा, असेल. इस तरह की हिंदी सक्ती मी लाद कर? मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच. त्याचा मैं मला जब अभिमान मुख्यमंत्री आहे. था उस समय मैंने महाराष्ट्र में हिंदी नहीं तो मराठी की काय सक्ती केलं की त्याचं थी तुम्ही? और इसका मुझे अभिमान है। मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन, कोण आहेत? महाराष्ट्र में मराठी की सक्ती करनी पड़ती है, पण ये बहुत महाराष्ट्रामध्ये दुर्भाग्यपूर्ण है। मराठीची सक्ती कौन केल्यानंतर है इस सुद्धा चीज काही को? लोक कोर्टामध्ये इसकी गेले. वजह से मुझे मुख्यमंत्री रहते ती समय बोलली मराठी नाही हो. सक्ती महाराष्ट्र में लानी पड़ी। पण आता विचार कोणतरी आप भेडिया करें. बीड काय भेडी असतं त्याचं नाव. अभी कोई
भेड़िया नाम का केडिया सामने आया है। ही यांची सगळी पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. इस तरह केडिया जैसे लोग आपण ज्या भाजपा काही की गोष्टी शिकलेले. केल्या होत्या हे म्हणतात महाराष्ट्र म्हणे, तोडो शिवसेनेने आजपर्यंत और राज्य काय करो. केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो. आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. इससे ये पूछते हैं त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच शिवसेना ने महाराष्ट्र के लिए क्या किया? कालखंड मैं राज के साथ मिलकर आपको जवाब मराठी दूंगा माणूस म्हणजे और मुंबई राज बाहेर नेला. तक शिवसेना बढ़ाई है और आगे हम मराठी एक माणूस साथ मुंबई रखने बाहेर वाले नेला हैं. असं जर का तुम्हाला वाटत असेल तो मैं ये बताना 14 चाहूंगा सालानंतर मराठी तुम्ही मानुस मुंबई आणि को महाराष्ट्राचे मुंबई जे की- काही लचके तोडले मराठी मानुस को मुंबई से कभी अलग होने नहीं दिया. मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र गेलं. मुंबई महाराष्ट्र व्यापार के सारे गेला. मोठमोठे ऑफिसेस गेली. जो दूसरे राज्यों में आपल्याकडे ले येणारे जाते उद्योगधंदे जे आपल्या काही काळात हद्द येत सफल भी हुए. होते ते कुठे गेले. जब मैं मुख्यमंत्री था उस समय जो उद्योग मैंने महाराष्ट्र में लाए थे वो आज महाराष्ट्र के बाहर गए. उसके पीछे कौन है? कहाँ गए ये आम्ही उद्योग? सगळं कहाँ करत गए ये होतो. सारे केलं उद्योग? होतं. हमने क्या पण था? तुम्ही पहिल्या प्रथम हमने गद्दारी, कर आमच्या दिखाया था. गद्दारी करवलीत आणि लेकिन तुम्ही आमचं सरकार भाजपा ने पाडलं. पहले त्याचं से कारण महाराष्ट्र ते जे और महाराष्ट्र मराठी तिथे व्यक्ति के बसलेले खिलाफ दोन जण, गद्दारी दोन की है व्यापारी और उस त्यांचे बूट गद्दारी का टाकण्यासाठी नतीजा तुम्ही है सगळं करता. कि आज महाराष्ट्र की ये स्थिति हुई है. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत. इतने साल आपल्या हम दोघांनाही मराठी भांडवलं व्यक्ति जात आहे आणि सब नंतर सहन आपल्या करके डोक्यावर आए. बसतायत. किती हमारे सहन बीच करणार? झगड़े लगाए गए, हमारी मति भ्रष्ट की गई प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. और हमको अलग किया गया. आता सुद्धा तेच होणार. अभी आणि भी आम्ही वही एकत्र येणार. आल्यानंतर हम निवडणुकीपर्यंत एक एकत्र होने येणार वाले का? हैं. ये जब सबको दिखाई देगा तो एक सवाल खड़ा होगा, सवाल पूछा जाएगा कि क्या हम दोनों एक के साथ एक होकर रहेंगे. तो मैं आपको बताना चाहूंगा कि सिर्फ महापालिका चुनाव नहीं तो आगे भी हम आज तर एक निवडणुका के लिए नाहीयेत. तैयार हैं. आज कोई चुनाव नहीं आमची है. सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते. हमें बाला साहब ठाकरे ने सिखाया है पण कि आपली सत्ता के ताकद पीछे ही नहीं आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. एकता के लिए हमने लड़ना चाहिए. दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो. जब जब आणि संकट आता है तो गेलं हम मराठी एक होते हैं. की आपणच एकमेकांना संकट गया तो हम अलग हो जाते हैं, पण आता करायचं नाही. के साथ झगड़ा अजिबात करते हैं. करायचं नाहीये. आगे हमें ये नहीं करना है. हमें एक रहना है. हम सबको एक होकर आगे बढ़ना है. गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं पटेंगे तो पिछले विधानसभा पटेंगे. चुनाव में जो किया